लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मालेगाव तालुक्यातील अंजकवडेल गावातील अल्पवयीन मुलीच्या खुनाचा उलगडा झालेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी मयत मुलीच्या शेजारी राहणाऱ्या दोघ्या संशयितांना बेड्या ठोकलेल्या आहेत। योगेश पटाईत, निलेश उर्फ भैया पवार अशी संशयितांची नावे आहेत। संशयितांनी 14 मे रोजी सकाळी अल्पवयीन मुलीचे मागील भांडणाच्या रागातून राहत्या घरातून अपहरण करत खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। पोलिसांनी दोघा संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोघांनाही गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार अंजकवडेल गावातील एका अल्पवयीन मुलीचे 14 मे रोजी अपहरण झाले। या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला होता। पोलिसांचे पथक या गुन्ह्याचा तपास करत असताना 15 मे रोजी सकाळी 8 वाजच्या सुमारास या अल्पवयीन मुलीचा मृतदेह हा मौसम नदीतील विहिरीत आढळून आला। या मृतदेहाचे शासकीय विद्यालयात धुळे येथे शवविच्छेदन करण्यात आले। दरम्यान या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबावरून संशयितांविरोधात मुलीचे अपहरण करून तिचा खून करीत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलेलं होतं। त्यानुसार या प्रकरणी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी विशेष तपास पथक नियुक्त केले। या पथकानं मिळालेल्या पुराव्याचे तांत्रिक विश्लेषण करून हा गुन्हा संशयित योगेश शिवदास पटाईत आणि निलेश उर्फ भैया रवी पवार या दोघांनी केल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही विश्वासात घेऊन त्यांच्याकडे घटनेची चौकशी केली। यावेळी दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। संशयितांनी शेजारी राहत असताना झालेल्या भांडणाच्या रागातून हा गुन्हा केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। त्यामुळे पोलिसांनी दोनही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोघांना गुरुवार म्हणजेच 23 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, मालेगाव।